नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, उद्या म्हणजे शनिवारी मुंबईमध्ये एक महामोर्चा निघणार आहे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य अनेक पक्ष सहभागी होणार आहेत आणि एकूण मतदान प्रक्रिया ज्या प्रकारे राबवली जाते आहे, मतदार याद्यांमधले बोगस प्रकार दिवसेंदिवस उजेडात येत आहेत, त्याबद्दलचा एक निषेध नोंदवण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी हा महामोर्चा निघतो आहे आणि या महामोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे आणि सर्वसामान्य नागरिकांनी कुठल्याही पक्षाचा असला तरी त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे असं माझं आवाहन आहे। आज हा जो विषय मी घेतला आहे तो एकनाथ शिंदे विरुद्ध राज ठाकरे असा घेतलेला आहे। राज ठाकरे यांनी काल त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समोर जादूचे प्रयोग घडवून आणले, म्हणजे ईव्हीएम मशीनमधनं काय काय चमत्कार होतात हे त्यांनी काही तज्ज्ञांच्या मदतीने दाखवून दिले आणि त्यानंतर केलेल्या आपल्या अत्यंत प्रभावी भाषणात राज ठाकरे यांनी अक्षरशः आसूड ओढले, या सरकारवर सुद्धा ओढले आणि एकनाथ शिंदेंवरती ओढले। एकनाथ शिंदे हे दीपोत्सव जो असतो मनसेचा, त्या दीपोत्सवात सामील झाले होते जेव्हा ते मुख्यमंत्री होते, पण त्यावेळी सुद्धा मला आठवते की राज ठाकरे कधीही वाहवत जात नाहीत। ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेले, काही वेळा गेले, त्यांच्या गणपतीला गेले, राज ठाकरेंच्या गणपतीला एकनाथ शिंदे आले, दीपोत्सवाला आले, पण राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली नाही। तेव्हा देखील मुंबईमध्ये अनेक झाडांची झाडांची सजावट करण्यासाठी म्हणून जे गलिच्छ प्रकारे सजावट केली जात होती, रोषणाई केली जात होती झाडांवरती, त्याबद्दल त्यांनी टीका केलेली होती आणि हे अत्यंत भयंकर प्रकारे, एक प्रकारे विद्रूप प्रकारे असे कोरडे राज ठाकरे यांनी ओढले होते। देवेंद्र फडणवीस देखील राज ठाकरे यांच्याकडे अनेकदा आले, राज ठाकरे त्यांच्याकडे गेले। देवेंद्र फडणवीस यांनी मतदार नसलेला पक्ष अशा प्रकारची काहीतरी टीका मनसेवरती केलेली होती आणि त्यानंतर देखील राज ठाकरे यांचा एक नेता म्हणून असलेला आणि मनसेचा प्रभाव जो आहे, जरी मतदारांनी त्यांना अपेक्षित प्रतिसाद दिला नसला तरी देखील त्यांची आंदोलनं चालू होती आणि त्या आंदोलनाला चांगला विक्रमी प्रतिसाद मिळत होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मतदार नसलेली सेना असं म्हटलं होतं त्यांनी। आता ती मतदार नसलेली जर सेना असेल तर ज्यावेळी राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा तो घेण्याचं काय कारण होतं भाजपला? मतदारच नाहीत त्यांच्याकडे, तर मग का घेतला पाठिंबा राज ठाकरेंचा? त्यावेळी त्यांची मदत घ्यावी अशी का वाटलं तुम्हाला, आवश्यकता वाटली? हा भाग लक्षात घेतला पाहिजे। आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत। राज ठाकरे म्हणाले कालच्या भाषणात गमतीने की आम्ही 11 वेळा भेटलो, असं प्रत्येक वेळी सांगतात की 8 वेळा भेटलो, ही 9वी भेट आहे, ही 10वी भेट आहे। किती वेळा तेच तुम्ही दाखवताय? मला कंटाळा आलाय, तुम्हाला येत नाही का मीडियावाल्यांनो कंटाळा? आणि प्रेक्षकांनाही कंटाळा येतो त्या ज्याच्यात काही बातमीच नाही, कारण हे भेटणारच आहेत ना पुन्हा पुन्हा, कारण ते एकत्र येणार आहेत, जवळ आलेले आहेत, तर त्यामध्ये बातमी काय सगळ्यांना माहिती आहे ना ते आता, त्यामुळे बातमी नाही, बातमी दाखवण्यासाठी चॅनल असतो। तेव्हा त्या भेटल्यावरती त्यांच्यात काही विशिष्ट चर्चा झाली, विशेष चर्चा झाली, कोणत्या विषयावर चर्चा झाली अशी काही माहिती मिळाली तर ती बातमी द्या तुम्ही। 5व्यांदा 6व्यांदा 7व्यांदा भेट झाली असं म्हणण्यामध्ये काही पॉईंटच नाही, वाटेल त्या बातम्या दाखवण्यात काय अर्थ नाही। त्याचीही चर्चा राज ठाकरेंनी केली आणि मीडियावर सुद्धा ते आसूड ओढण्याचं धाडस ते दाखवतात। अनेक राजकीय नेते मीडियावाल्यांची चमचेगिरी करतात,
कारण त्यांनी काही विरोधात काही दाखवलं तर काय, पण राज ठाकरे यांनी मात्र हे सुद्धा धाडस दाखवलेलं आहे. तुम्ही कॅमेरे घेऊन येता, तुम्हाला काय वाटतं असं दाखवत बसता, आणि हे खरंच आहे. माझं तर मी अनेक वर्ष बोलत आलेलो आहे की तुम्ही इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम सोडून दिलेलं आहे. मुंबईमधल्या रस्त्यांची स्थिती, पार्किंगची स्थिती, मुंबईमधलं पर्यावरण, मुंबईमधली स्वच्छता, अशा अनेक प्रश्न आहेत, पण त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शोध पत्रकारिता दिसत नाही किंवा कमी प्रमाणात दिसते. पण तो आज विषय नाही. आता राज ठाकरे यांनी काल काय म्हटलं ते अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट केल्यानंतर मग शिंदे सेनेचे सगळे नेते उसळले एकदम. राज ठाकरे म्हणाले की नमो पर्यटन नावाची काय संकल्पना आणि वेगवेगळ्या किल्ल्यांवर, गड किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नमो टुरिझम सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. ते म्हणाले की हे सेंटर कुठेही उभं राहिलं तरी तोडून टाका असं ते म्हणाले, फोडून टाका ते म्हणाले. दणदणीत खणखणीत इशारा दिला त्यांनी. त्यावरती शिंदेचे त्यांच्या मायभूमीच्याच परिसरात राहणारे शंभूराज देसाई, ते अत्यंत जवळचे निकटवर्ती आहे त्यांचे, जे शिंदेना बोलायचं असतं ते अनेकदा शंभूराजी बोलतात. उदय सामंत त्यांचे तेवढे विश्वासातले नाहीत, कारण उदय सामंत कधी काय करतील, चमत्कार करतील अशी शंका त्यांना कदाचित वाटत असेल. एकनाथ शिंदेना असं म्हणतात, मला माहीत नाही. पण शंभूराजे देसाई म्हणाले की ही संकल्पना राज ठाकरे यांनी समजून घ्यायला पाहिजे. आम्ही गड किल्ल्यांवर नाही तर किल्ल्याच्या पायथ्याला हे केंद्र, पर्यटन केंद्र असणार आहे. आणि नवो असं नाव दिलं पंतप्रधानांचं, ज्यांनी सगळ्या जगामध्ये नाव भारताचं केलेलं आहे, तर काय हरकत आहे असं ते म्हणाले. आता माझं म्हणणं असं आहे की एक तर किल्ल्याच्या वर, किल्ल्याच्या मध्ये, किल्ल्याच्या खाली याची काहीही गरज नाही. नमो पर्यटन केंद्र कशाला पाहिजे? ते पर्यटन केंद्र तुम्हाला सुरू करायचं असेल तर नाव कशाला देता पंतप्रधानांचं? आणि ते देण्यामागे तुमचा हेतूच असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी ऐतिहासिक कामगिरी आहे तशीच कामगिरी मोदींची आहे हे तुम्हाला अधोरेखित करायचं. आणि हेही संतापजनक गोष्ट अशी यासाठी की छत्रपती शिवरायांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, कुठलाही नेता असो. ते अद्वितीय आणि अलौकिक व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्याशी तुलना कोणाची केलेली चालणार नाही. तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी अशी तुलना करणारं एक पुस्तक आलेलं होतं आणि त्या पुस्तकावरून संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात गदारोळ निर्माण झाला होता. त्याचा निषेध झाला होता आणि तो निषेध अजितदादा पवार आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी देखील केला होता, हे लक्षात घ्या. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सुद्धा महापुरुषांबद्दल, छत्रपती शिवरायांबद्दल, ज्योतिबांबद्दल चुकीचे उद्गार काढले होते आणि त्यांनी सुद्धा अशा प्रकारची काही तुलना, मग मोदींना इतकं महान ठरवलं की जवळजवळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्यासारखी गोष्ट केली, तेही महाराष्ट्राला आवडलं नाही, लक्षात घ्या. त्यामुळे किल्ल्याच्या पायथ्याशी नमो पर्यटन केंद्राची गरज नाही आहे. पर्यटन केंद्र स्थापन करा तुम्ही, पण हे चमचेगिरी करतात. आणि राज ठाकरे जे म्हणाले ते अतिशय महत्त्वाचं आहे. राज ठाकरे म्हणाले की किती तुम्ही लाचारी करताय मुख्यमंत्रीपदासाठी, मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून सतत त्यांना जाऊन भेटायचं मोदीजींना. सहकुटुंब सहपरिवार तर भेटलेच, आणि काही झालं तर मी म्हणतो कुठलीही योजना असली, काही झालं की मोदींचं नाव घ्यायचं आणि त्यांची चमचेगिरी करायची, आरती ओवाळायची त्यांची. एवढी आरती मी तुम्हाला सांगतो, या तुमच्या जेव्हा एनडीए गव्हर्नमेंट होतं तेव्हा त्यातल्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारची, जे घटक पक्षांचे नेते होते त्यांनी कोणीही अशी महाआरती केली नव्हती. त्यावेळी मी वाजपेयींची कधीच केलेली नव्हती तशी. आणि बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयी, अडवाणी एकमेकांचं कौतुक केलं असेल त्यांनी, पण बाळासाहेबांनी अशा प्रकारे भाजपचं किंवा वाजपेयींचं, अडवाणीचं असं उदो करणं, सतत त्यांचा उदो म्हणजे कौतुक करणं एका मर्यादेपलीकडे, म्हणजे ज्याला म्हणतो की आपण
तोंड फाटेस्तोवर ती स्तुती करणं असं कधी केलं नाही. आदर बाळगणं, त्यांच्याबद्दल आदर बाळगणं वेगळं आणि अशा प्रकारे चमचेगिरी करणं वेगळं, चाटुगिरी करणं वेगळं. ही चाटुगिरी केली जाते आहे असं राज ठाकरेंना वाटतं आणि ते योग्यच आहे, हे अत्यंत योग्य आहे. आणि त्यामुळे शंभूराज देसाई म्हणाले आणि ते चिडले त्यांच्यावरून आणि ते म्हणाले की तुम्ही काय असं फोडून टाकलं तर आम्ही काय इथे स्वस्त बसणार आहोत का, असं शंभूराजे देसाई म्हणाले. आणि ते म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेचा मलिदा समोर दिसत असल्यामुळे ते एकत्र आलेले आहेत. अरे हा मलिदा जर या दोघांना त्यासाठी एकत्र आलेले आहेत, मग तुम्ही उद्धव ठाकरेंशी दगाबाजी करून जेव्हा सरकारमध्ये सामील झाला भाजपबरोबर, ते काय भजन कीर्तन करण्यासाठी एकत्र आला होतात का तुम्ही? एकनाथ शिंदेंचा युक्तिवाद होता की आम्ही उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होतो, पण आम्ही जोखीम पत्करली, सत्तेला लाथ मारली आणि आम्ही बाहेर पडलो. म्हणजे जणू काय त्याग केला त्यांनी, जणू काय स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे सगळ्या समर्पित, संपूर्ण देशाला ते महाराष्ट्राला समर्पित झालेले होते. हे लोक समर्पित झालेले होते. सुरत गुवाहाटीमध्ये जाऊन टेबलावरती नाचणारे लोक, गद्दारी करणारे लोक, त्यापैकी अनेक लोकांनी काय काय उद्योग केलेत, उपद्व्याप केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. कोणी आर्थिक असतील, कोणी आणखीन वेगवेगळे, हे तुम्हाला माहिती आहे. कोणाचे बार आहेत, कोणाच्या ड्रायव्हरकडेच 50 कोटी रुपये आहेत, कोणाच्या बेनामी मालमत्ता आहेत, कोणी घोटाळ्याची संधी शोधत आहे. असे एक एक नग त्यांच्यात भरलेले ते. आणि हे देशसेवा करतात, हे महाराष्ट्र सेवा करतात, हे बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले आहेत. आनंद दिघांच्या विचारांनी प्रेरित होऊन कोणी रुग्णवाहिकेत घोटाळा करेल? बाळासाहेबांच्या विचारांनी जे प्रेरित झालेले आहेत ते भूखंडच्या भूखंड गिळंकृत करतील तिकडे संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्यामुळे असल्या भंपक युक्तिवादावरती कोणीही विश्वास ठेवत नाही. आणि तुम्हाला सांगतो की हे लोक लाचारी किती करतात, चाटुगिरी किती करतात. राज ठाकरे काय म्हणाले ते की तुम्हाला पक्ष सोडायचा होता तर स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करायचा होता. शिवसेना हा माझाच आहे असं कसं म्हटलं तुम्ही? हे चुकीचं आहे. असं राज ठाकरे तेव्हा देखील एकनाथ शिंदेबद्दल म्हणाले. राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी असं केलं का की माझाच पक्ष म्हणजे शिवसेना आहे, उद्धव ठाकरे यांचा पक्ष म्हणजे शिवसेना आहे, माझाच आहे असं म्हणाले नाही. त्यात त्यांचा जो ध्वज होता, त्यांचा लोगो होता, ते सगळं त्यांनी वेगळ्या प्रकारे डिझाईन केलं. त्यांची विचारसरणी वेगळी, त्यांनी ब्लूप्रिंट काढला होता महाराष्ट्राच्या विकासाचा. आणि त्यांनी विशेषतः शहरांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती लक्ष केंद्रित केलं. मनसेच्या ज्या भूमिका आहेत त्या त्यांच्या स्वतःच्या आहेत. त्यांना जे जिव्हाळ्याचे विषय वाटतात त्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं. मराठी माणसाच्या वरती होणार अन्याय, मराठी पाट्यांचं आंदोलन, टोल म्हणून होणार आंदोलन, हे मनसेचे जिव्हाळ्याचे जे विषय होते. आणि शहरामधलं जे काही एकूण पाणी पुरवठा असेल आणि शहराचा विकास कसा केला पाहिजे ते नाशिकमध्ये करून दाखवलं, नाशिक महानगरपालिकेमध्ये. त्यामुळे त्यांची एक वेगळी प्रतिमा, वेगळी इमेज पक्षाची, शिवसेनेपासून स्वतंत्र मनसे काहीतरी वेगळी एक आयडेंटिटी आहे अशी निर्माण झाली. तशा प्रकारची आयडेंटिटी एकनाथ शिंदे काही कोणीही कुठल्याही पक्षातनं बाहेर पडू शकतो लोकशाहीमध्ये आणि स्वतंत्रपणे काहीतरी आपली विचारसरणी, आपला कार्यक्रम, जाहीरनामा आपला हे काहीतरी मांडू शकतं. यांच्याकडे काहीच नाही एकनाथ शिंदेकडे तसं. ती राज ठाकरेंनी योग्य टीका केली की तुम्ही माझी शिवसेना असं म्हणता तेव्हा तुम्ही बाळासाहेबांचा अपमान करता. बाळासाहेबांचे विचार नाही, बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगून बाळासाहेबांचा अपमान करता तुम्ही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आज बाळासाहेब हयात असते असं धरा तुम्ही आणि बाळासाहेब राजकारणात तसे निवृत्त झाले असते आणि उद्धव ठाकरेंकडे शिवसेना असते,
तर त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मूळ विचार सोडले म्हणून जर या लोकांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असता तर बाळासाहेबांनी यांना सोडलं असतं का? हंटर चालवला असतं ना यांच्यावरती. त्यामुळे बाळासाहेब हे आमचे आहेत हा क्लेम त्यांनी करणं सोडून द्यावं, हा भाग एक. दुसरी अत्यंत एक महत्त्वाचा स्टेटमेंट राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं की हे एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना किंवा एकूण पैसे वाटणं सोडून द्या. सोडून जर दिलं तर लोक सोडून द्या, कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या मागे राहणार नाही. एका वाक्यामध्ये त्यांनी वर्णन केलं की एकनाथ शिंदे पैसे वाटतात आणि केवळ पैसे वाटप करून ते म्हणतात ना माझी देना बँक आहे, ते स्वतःच म्हणतात. आणि मी नेहमीच प्रश्न विचारतो की ही देना बँक आहे त्याच्यामध्ये डिपॉझिट्स जमा कुठून झाली आहे? लोकांना पैसे देण्यासाठी एवढे पैसे आले कुठून? हा प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे. एखाद्या माणसाला त्यांनी 10,000 रुपये दिले, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण ते त्या माणसाच्या मनात आलं पाहिजे हे 10 रुपये कोणाकडनं दुसऱ्याकडे हिसकावून ते मला मिळालेत का, हा विचार केला पाहिजे. त्यामुळे राज ठाकरेंनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला, महत्त्वाची कमेंट केली होती की कार्यकर्त्यांना पैसे एकूण लोकांनाच पैसे वाटणं थांबवलं त्यांनी तर लोक काय कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या मागे राहणार नाहीत. आणि ज्यावेळी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदेची सत्ता जाईल तेव्हा त्यांच्या आजूबाजूला एकनाथ शिंदे किती महान नेते आहेत म्हणून सांगणारे नेते सुद्धा शिल्लक राहणार नाहीत, कारण हे सत्तेसाठीच त्यांच्या भोवती गोळा झाले आहे. आता लक्षात घेतलं पाहिजे की एकनाथ शिंदेची लाईन बघा तुम्ही काय त्यांच्या पक्षाची. आता हा जो एन्काउंटर झाला काल रोहित आरेचा, की त्याला काय त्याचे जे पैसे होते ते मिळाले नाहीत, त्याचं आता मानसिक त्याचं एक खच्चीकरण झालं असेल, नैराश्य आलं असेल. त्यांनी जे कृत्य केलं त्याचं अजिबात कोणीही समर्थन करणार नाही, परंतु त्याचे पैसे थकले होते. त्याला सरकारकडून एकूण शिक्षण खात्याकडनं चांगली वागणूक मिळाली होती आणि दीपक केसरकर जेव्हा मंत्री होते तेव्हाचा त्याचा अनुभव विदारक होता. तर त्याची हे सगळं त्यांनी घडवून आणलं. तो काही अट्टल गुन्हेगार नव्हता, तो हे कृत्य करण्यास का प्रवृत्त झाला हा विचार केला पाहिजे. दीपक केसरकर यांची याच्यामध्ये एक शिक्षण मंत्री म्हणून हा प्रश्न हाताळण्यामध्ये काहीच जबाबदारी नाही का? आत्ता ते शिंदे सेनेचे मंत्री होते, ते सतत सगळे विषय सोडून रोजच्या रोज उद्धव ठाकरेंना टार्गेट करत होते अनेक दिवस. आणि तो माणूस अत्यंत चलाख आणि कावेबाज आणि लबाड आहे. म्हणजे ते खरं मी भाजपमध्येच अतिशय चांगले शोभून दिसतील दीपक केसरकर. नारायण राणेंच्या विरोधात बोलणारे दीपक केसरकर एकदम नारायण राणेंचं भजन गाऊ लागले, हेही आपण लक्षात पाहिलेलं आहे. तर दीपक केसरकरांप्रमाणे दादा भुसेंकडे आता शिक्षण खातं आहे. हा प्रश्न जो आहे आणि एन्काउंटर झाला त्याचा, आता हा एन्काउंटर करण्याची गरज होती का? त्याला जखमी करून किंवा पायात गोळी घालून त्याला ताब्यात घेता आलं असतं का असा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, परंतु याची कुठलाही एक राजकीय नेता जो काय म्हणेल, जरी सरकारमध्ये असला तरी, की हे कशामुळे घडले हे समजून घेतलं पाहिजे. एन्काउंटर का करावा लागला असेल हे बघायला पाहिजे. पण एन्काउंटरचं सरसकटपणे समज देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांचं कौतुक केलं, त्यांनी एन्काउंटरचं समर्थन केलं की त्यांनी निर्णय घेतला असेल. आता याबाबत जरी महायुतीमध्ये असले तरी एकनाथ शिंदे फुल त्यांचा सपोर्ट त्याला. मग यावेळी जर दुसरा एखादा पक्षाचा नेता असता तर त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका मांडली असते ना. तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री राहिले आहात, पण अक्षय शिंदे जेव्हा बदलापूरच्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेला मारण्यात आलं तेव्हा अक्षय शिंदेला न मारता मग त्याला शिक्षा देण्याची व्यवस्था चोख झाली असती. जसं हा जो आर्य आहे, जो काय रोहित आर्य, त्याला
जखमी करून अटक करून त्याला शिक्षा, कारण मुलांचा जीव धोक्यात घातला होता आणि काही केलं असतं ते मुलांचा जीव अत्यंत महत्त्वाचा होता. पण अशी भूमिका मांडली की अरे तुम्ही त्या आरोपीचं समर्थन करताय असं एकदम भूमिका घ्यायची. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला. त्या बदलापूरच्या शाळेच्या चालकांबद्दलचे काही प्रश्न होते आणि ती माहिती मिळणं आवश्यक होतं. ते सगळं प्रकरण दाबून टाकण्यात आलं, त्याच्यावरती पडदाच पडला नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाची अक्षय शिंदे प्रकरणात चकमकीच्या वेळी जी भूमिका आहे तीच एकनाथ शिंदेची. या आर्यच्या प्रकरणामध्ये जी भाजपची भूमिका ती शिंदेची. त्यांची स्वतंत्र भूमिका नाही, स्वतंत्र लाईन नाही. हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट, अनेक उद्योगधंदे इकडनं चाललेले होते महाराष्ट्रातून. म्हणून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे एवढंच काय, अगदी अजितदादा पवारांनी कधी कधी टीका केली होती जेव्हा ते महाविकास आघाडीत होते. अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रातनं जात होते किंवा महाराष्ट्रात मिळत नव्हते, गुजरातला जात होते. त्यावेळी उद्योग मंत्री शिंदे सेनेचे उदय सामंत होते. ज्याप्रमाणे अक्षय शिंदेच्या प्रकरणाच्या वेळी सुद्धा इथे शाळेशी निगडीत असलेला प्रश्न होता, तो शिक्षण खातं शिंदे सेनेकडे होतं. आता मी दीपक केसरकर शिंदे सेनेचे, दादा भुसे आजचे मंत्री शिंदे सेनेचे, उदय सामंत शिंदे सेनेचे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जे मराठी माणसाच्या रोजगाराशी, उद्योगांशी संबंधित आहेत प्रश्न, ते शिंदे सेनेशी निगडीत आहेत. पण एकनाथ शिंदेंनी त्यावेळी मराठी माणसाची भूमिका, मराठी माणसाच्या बाजूची भूमिका घेतली नाही. हिंदी सक्तीचा प्रश्न महाराष्ट्रात गाजला, सरकारला माघार घ्यावी लागली. तेव्हा दादा भुसे जे शिक्षण मंत्री आहेत ते राज ठाकरेंकडे आले होते चर्चेसाठी. पण हिंदी सक्तीच्या प्रश्नामध्ये ते काहीही करू शकले नाहीत. मग शेवटी माघार घ्यावी लागली. मग हे अपयश कोणाचं आहे? हे शिंदे सेनेचं अपयश. हिंदी सक्तीच्या प्रश्नाबद्दल भाजप हा मोठा राष्ट्रीय पक्ष आहे, त्याला वाटतं की हिंदीची दादागिरी असली पाहिजे. पण एकनाथ शिंदेचं मराठी माणसाचा, बाळासाहेबांचा विचाराचा पक्ष आहे, तर कुठे दिसतं आहे? काय होती भूमिका हिंदी सक्तीच्या प्रश्नावर? मूग गिळून स्वस्थ बसले होते हे लोक. कारण या लोकांना कंत्राटांमध्ये रस येतो. एकनाथ शिंदेच्या पक्षातले एक बडे मंत्री, गलेलठ्ठे एक मंत्री आहेत, ते कंत्राटदार आहेत मुळात. आणि अनेक त्यांचे मंत्री कंत्राटदार आहेत. आणि कंत्राटदारांची बिलं वेळेवर न मिळाल्यामुळे एका तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केलीच. 80,000 कोटींची बिलं थकलेली आहेत. दोघा तिघांनी प्रयत्नही केला म्हणे आत्महत्येचा. आणि आता हा जो आर्य होता ते हेच प्रकरण आहे की पैसे त्याचे मिळाले नाहीत वेळेवरती, असा प्रश्न आहे. हे सगळे शिंदे सेनेशी निगडीत प्रश्न आहेत, ते लक्षात घ्या तुम्ही. आता तुम्हाला सांगतो की हे लोक म्हणतात की हे बोगस मतदान, दुबार मतदान, याच्यावरती जेव्हा उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे बोलतात तेव्हा त्यांची टिंगल करणं, ज्या भाषेमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते टीका करतात, टिंगल करतात, त्याच सुरात सूर मिसळणं एवढंच एकनाथ शिंदेच्या लोकांचं काम. पण ते हे लक्षात घेत नाहीत की भाजपचे अजितदादा गटाचे काही नेते, एवढंच कशाला, वामन म्हात्रे जे बदलापूरचे आहेत ते शहर प्रमुख, ज्यांनी एका महिला पत्रकाराला धमकी दिली होती की तू काय एवढं आरडाओरड करतेस, त्या चिमुकल्यांवरती अत्याचार झाला म्हणून, जणू काय तुझ्यावरच बलात्कार झाला, अशा प्रकारचे अत्यंत हीन दर्जाचे उद्गार ज्यांनी काढले ते शिंदे सेनेचे आहेत, वामन म्हात्रे. पण त्यांनी 19,000 मतं बोगस आहेत असा आरोप केला होता. मी हे उद्धव ठाकरे, राज ठाकरे फक्त म्हणत नाहीये, तुमचेही लोक म्हणतायत. पण तुम्हाला त्याचं काही नाही पडलेलं. आता तुम्ही हे सगळं बाजूला करून केवळ लाचारी करते एकनाथ शिंदे यांचा पक्ष. याचं उदाहरण म्हणजे ती नमो उद्यानं आता म्हणाले, नमो उद्यानं महाराष्ट्रात. अरे आहे ती उद्यानं जी आहेत त्याची अवस्था काय बघा. अनेक ठिकाणी घसरगुंडीवरती
मध्येच पत्रा फाटलेला असतो, लहान मुलगा घसरून आला तर तो वाट लागेल ना तिची. झोपाळे तुटलेले असतात अनेकदा, झोपाळ्यावर बसले की धाडकन पडायला होतं. गलिच्छ आहेत अनेक पार्क, त्याची अधिक हे सुधारा तुम्ही. आणि प्रत्येक गोष्टीला नमो नमो करता तुम्ही. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पंतप्रधानांना भेटायला गेले तेव्हा पंतप्रधानांनी पहिला प्रश्न त्यांना विचारला की अरे महाराष्ट्राचं काय चाललंय असं नाही विचारलं, धारावीचा प्रकल्प कुठे आला, अदानीचा आपल्या प्रकल्प, हे स्वतः शिंदेच म्हणाले. आणि मग शिंदेने फटाफट काही क्लिअरन्सेस देऊन टाकले, कारण ते त्यांच्या आज्ञेत असलेले एकनाथ शिंदे. मोदींमुळेच ते मुख्यमंत्री झाले, नाही तर कोण मुख्यमंत्री करायला बसलं होतं त्यांना. की त्यांना मुख्यमंत्री ते झाले नसते तर महाराष्ट्राचा अगदी फार महाराष्ट्रावरती संक्रांत येणार होती का, काय आभाळ कोसळणार होतं महाराष्ट्रावर, असं काहीच नव्हतं. उलट एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची आर्थिक पूर्णपणे दिवाळ वाजवण्याचा प्रयत्न केला, आणि यशस्वी प्रयत्न केला एकनाथ शिंदे. ते दिवाळ निघालं, त्यामुळे आता ठेकेदारांचे पैसे बुडत आहेत. अनेक ठिकाणी नेमणुका नाहीत, शिक्षकांच्या नेमणुका नाही आहेत, पदांच्या नेमणुका नाहीत, रिकाम आहेत. पण ही अशी सगळी अवस्था आहे. आणि यांचेच जळगावचे आमदार किशोर पाटील शिंदे सेनेचे, ते भारतीय जनता पक्ष आम्हाला संपवायला निघाला असं म्हणतात. ते म्हणतात तिकडचे आमदार. पण एकनाथ शिंदे मात्र भजन कीर्तनात दंग आहेत मोदी आणि शहांच्या. शहा तर त्यांचे लाडके आहेत अत्यंत, आणि शहांमुळे आपल्याला देवेंद्र फडणवीसांच्यापासून काही संरक्षण मिळेल असंही त्यांना वाटत असतं. पण राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर मात्र शिंदे म्हणाले की इतके दिवस भाऊबंदकी नाटक रंगात आले होतं, आता मनोमिलन नाटक रंगात आलंय. आता एकनाथ शिंदे एकदम साहित्यिक बोलायला लागले. चांगली गोष्ट आहे, साहित्यिक शिंदे ते साहित्यिक बोलायला लागले. आता ज्याला म्हणतो आपण की त्यांच्याबद्दल जर बोलायचं तर अकेले हम अकेले तुम असा एक चित्रपट येऊन गेला. म्हणजे जरी ते युतीमध्ये असले तरी त्यांचं मनोमिलन झालेलं नाही. या आमच्या कुबड्या आहेत अजितदादा आणि एकनाथ शिंदे, असं एक स्वतः अमित शहा म्हणाले, त्यांचे लाडके अमित शहा म्हणाले. आणि कुबड्या आहेत म्हणजे उद्या या कुबड्या फेकून देणार आणि आम्ही आमच्या पायावरती चालणार. काही गरज नाही आम्हाला कुबड्यांची, उलट आमची गरज आहे त्यांना. आम्ही त्यांना आता उपयोग करून घेणार आणि त्यांना फेकून देणार, असं अमित शहानी एक प्रकारे भाष्य केलं. एवढं भाष्य, तीव्र भाष्य केल्यानंतर देखील एकनाथ शिंदेकडनं काही प्रतिक्रिया नाही. एखादा स्वाभिमानी पक्ष असेल, मी तुम्हाला सांगतो की बाळासाहेबांच्या विचारांना ते मानणारे असते तर त्यांनी तिथल्या तिथे वाजवलं असतं, लगेच स्टेटमेंट काढलं असते. कुठलंही स्टेटमेंट नाही. उलट नमो उद्यानं, नमो पर्यटन केंद्र, अजून काही नमोंच्या नावाने अजून काय काय काढायचे मला माहिती नाही. त्यांनी लवकरात लवकर त्यांनी काढावं. एक नमो भक्ती संप्रदाय एक तयार करावा आणि नमोंची पूजा, जाहीरपणे पूजा ठिकठिकाणी करण्याचं एक आयोजन त्यांनी केलं. ते एक मोठा महासंप्रदाय तयार होईल. फक्त एकनाथ शिंदेने आपल्या पक्षाचं नाव भाजप पुरस्कृत पक्ष असं करायला काही हरकत नाही. म्हणजे मग लोकांना वाटेल की अरे बाबा हे भाजप पुरस्कृत, यांना सुद्धा थोडी मतं देऊया आपण. राज ठाकरे यांनी बरोबर दुखरी नस पकडलेली आहे आणि त्यामुळे लगेच शंभूराज देसाई चिडले, ते संजय शिरसाट चिडले की आम्ही म्हणे आमच्या सत्तेसाठी नाही, आम्ही इतकी कामं केलेली आहेत, आम्ही कामं करण्यासाठी ही लाईन घेतलेली आहे. आता संजय शिरसाट यांनी काय काय कामं केलेली आहेत हे सगळं बाहेर आलेलं आहे. सिडकोमध्ये असताना, सिडकोचं त्यांच्याकडे सगळे अधिकार असताना काय काय केलं त्यांनी. छत्रपती संभाजीनगरमधले जमिनीचे व्यवहार कसे होते, हॉटेलचा काय उद्योग झाले तर त्यांना रद्द करायला लागले, हे सगळं माहिती आहे. त्यामुळे हे जरी सगळे चिडले असते. आता निलेश राणे ते म्हणाले की राज ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे, आम्ही काही जास्त बोलणार नाही, पण त्यांचा भाऊ जो आहे तो लाचार आहे, म्हणजे उद्धव ठाकरे.
एकनाथ शिंदे लाचार नाही. आता उद्धव ठाकरेंनी काय लाचारी केली? आणि उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला आव्हान दिलं उलट साथ सोडून. मी भारतीय जनता पक्षाची साथ जर सोडली त्यांनी, ते जर त्यांच्या बरोबर राहिले असते तर त्यांना उलट सगळे फायदे होते. पण त्यांनी स्वाभिमानाचा काट्याकुट्यांचा रस्ता पकडला. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी त्या डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत दाखवली. आणि भले काँग्रेस बरोबर गेले असतील, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले असतील, पण गेले ते. पण या भाजप आम्हाला संपवायला निघाले, त्यांच्याबरोबर राहणार नाही, आम्ही लाथ मारतो त्यांना, अशी ही हिंमत दाखवली. याला स्वाभिमान म्हणतात. हेच बाळासाहेब ठाकरेंनी केलं असतं ते हयात असताना. तेल वाजवायचे, कमळाबाई म्हणून टिंगल करायचे वेळ प्रसंगी, आणि त्यांना भेटायला लोकांना यायला लागायचं. एकनाथ शिंदेच्या बाबत तशी गरजच नाही. ते तिथे सेवा रुजूच असते त्यांची दिल्लीमध्ये. त्यामुळे तुमच्यावरती तुमचं दिसतंय ना हे. ते मी उदाहरणच सांगतोय. ती उद्धव ठाकरेंनी काय लाचारी केली हे निलेश राणेंनी सांगो. दिल्लीमध्ये जाणं कोणीही ही लाचारी नाही आहे, पण दिल्लीच्या हुकुमांची फक्त तामिली करणं, स्वतःची कुठलीही स्वतंत्र लाईन नसणं. जे भाजपचे विचार ते आमचे विचार. आणि मग तुमचा वेगळा पक्ष कशासाठी आहे? तुमच्या भूमिका काय आहेत? तुमचे कार्यक्रम काय आहेत वेगळे? मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून खरे तर एवढेच तुमचे विचार आहेत. 3 वाक्य. आणि मग पुढची 3 वाक्य म्हणजे उद्धव ठाकरे घरी बसलेले आहेत, ते फेसबुक लाईव्ह करतायत आणि मी लोकांना कामातून उत्तर देतो असं म्हणून ते उद्धव ठाकरेंवरती टीका करतात. कामातनं नाही उत्तर देत, ते थेट उत्तर देतात अशी उद्धव ठाकरेंच्यावरती काय सतत ते टोमणे मारतात एकनाथ शिंदे. पण त्याला टोमणे नाही म्हणायचं, त्याला टोले म्हणायचं. हा भाग आहे. मुख्य मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंची साथ एकनाथ शिंदेनी सोडली, काही हरकत नाही. स्वतंत्र पक्ष स्थापन करा, पण तुमची स्वतंत्र लाईन नाही, स्वतंत्र चेहरा नाही, व्यक्तिमत्व नाही, कार्यक्रम नाही आहे. म्हणून राज ठाकरे यांनी तुमच्यावर टीका केली. आता राज ठाकरे यांची टीका झोंबली आहे, हळूहळू ती आणखीन झोंबणार आहे. आणि मग इतके दिवस राज ठाकरेंना वरती काही बोलत नव्हते ते आता बोलायला लागणार आहेत. आणि ते जेवढे बोलतील राज ठाकरेंवरती, त्याच्या दसपट सणसणीत उत्तर राज ठाकरेंकडून त्यांना मिळेल, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तुर्तास एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद.